नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी महेंद्र कानगावकर, कानगावकर कोचिंग आणि काउन्सिलिंग सेंटर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. आजचा हा जो सेशन मित्रांनो आपण जो तयार केलेला आहे तो आहे मापसू. मापसू म्हणजे महाराष्ट्र ॲनिमल युनिव्हर्सिटी बाबत, युनिव्हर्सिटीच्या कोर्सेस बाबत. तर तुम्ही BVSC या कोर्सचं नाव ऐकलंच असेल, बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंडरी. त्याचबरोबर बॅचलर ऑफ फिशरी सायन्स आणि बॅचलर ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी हे जे 3 कोर्सेस आहे, या 3 कोर्सेसच्या ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट झालेल्या आहेत. त्याचं डिटेल शेड्यूल मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण आधी या कोर्सेस बद्दल जाणून घेऊ, त्यांची एलिजिबिलिटी काय, त्यांच्या ऍडमिशन प्रोसेस संबंधात काय. कारण की बरेचशे लोकांना या कोर्सेस बद्दल माहितच नाही आहे आणि त्या अभावे चांगल्या कोर्समध्ये ऍडमिशन घेण्यापासून ते वंचित राहतात. चला आपण बघू आता या कोर्सेस बद्दल. सगळ्यात पहिले आपण पाहणार BVSC या कोर्स बद्दल. दॅट इज बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स. बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स हा जो कोर्स आहे, महाराष्ट्रात त्याचे टोटल 5 गव्हर्नमेंट कॉलेज आहे. जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, पहिल्या नंबरचं कॉलेज आहे नागपूर वेटरनरी कॉलेज सेमिनार हिल्स नागपूर. दुसरं कॉलेज आहे याचं बॉम्बे वेटरनरी कॉलेज गोरेगाव मुंबई. त्यानंतर तिसरं कॉलेज आहे KNP कॉलेज ऑफ वेटरनरी सायन्स शेवर. आणि पाचवं कॉलेज आहे चौथं कॉलेज आहे कॉलेज ऑफ वेटरनरी ॲनिमल सायन्स परभणी. आणि त्यानंतर कॉलेज ऑफ वेटरनरी अँड ॲनिमल सायन्स उदगीर. हे 5च गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि या 5च गव्हर्नमेंट कॉलेजसाठी ही ऍडमिशन प्रोसेस कंडक्ट केली जाते BVSC. मग BVSC ला जर मला ऍडमिशन घ्यायची आहे तर मग त्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, कोणत्या एंट्रन्सच्या बेसवर त्याची ऍडमिशन होते. तर BVSC ला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायची आहे तर ही ऍडमिशन नीटच्या स्कोरवर होते. नीटच्या स्कोरवर. आणि तुम्हाला समोरील त्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया मी दाखवतो. बघा काय म्हटलं. 12th standard pass in 10th plus 2 pattern or in equivalent examination with minimum 50% marks in physics, chemistry, biology or biotechnology. म्हणजेच PCB हा जो ग्रुप आहे तुमचा, हा ओपन कॅटेगरी वाल्या विद्यार्थ्यांना 50% असायला हवा. म्हणजे त्यांना PCB ग्रुप मध्ये 150 मार्क्स असणं गरजेचं आहे. अँड अनरिझर्व कॅटेगरी स्टुडंट जे आहे दे रिक्वायर 47.50, म्हणजे 300 मधून तुम्हाला 47.50% एवढे मार्क्स PCB ग्रुप मध्ये असणं गरजेचं आहे. त्याचसोबत द ऍडमिशन ऑफ कॅन्डिडेट टू BVSC and AH degree course shall be made on the basis of his or merit in the national eligibility cum entrance test. म्हणजे मेन ऍडमिशन तुमची डिपेंड कशावर करते, नीटच्या स्कोरवर. आणि तुम्ही क्वालिफाय आहे की नाही हे तुमच्या PCBच्या स्कोरवर. बरोबर. हे झालं BVSC बद्दल. आता आपण बघू दुसरा कोर्स. तो म्हणजे आहे बीटेक डेअरी टेक्नॉलॉजी. बीटेक डेअरी टेक्नॉलॉजीचे 2च कॉलेज आहेत. आता डेअरी टेक्नॉलॉजीची जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे त्याबद्दल आपण बघू. बघा काय म्हटलंय. 12th स्टँडर्ड पास म्हणजे 12वी पास झालेला विद्यार्थी, त्याला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ अँड इंग्लिश टेकन टुगेदर या विषयामध्ये त्याला 50% असणं गरजेचं आहे, या 4 विषयाची टोटल मार्क्स. आणि अनरिझर्व कॅटेगरी जे आहे, रिझर्व कॅटेगरी जे आहे त्यांना 40% मार्क्स असणं गरजेचं आहे PCB ग्रुपमध्ये, PCM ग्रुपमध्ये. त्याचबरोबर या कोर्समध्ये ऍडमिशन घेण्यासाठी ज्या एंट्रन्सचा स्कोर बघितला जातो ती एंट्रन्स आहे MST CET PCM ग्रुप लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर याचे 2च गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. पहिलं गव्हर्नमेंट कॉलेज आहे कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी वरुड, पुसद, जिल्हा यवतमाळ. आणि दुसरं कॉलेज आहे कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी उदगीर. त्यानंतर तिसरा कोर्स जो आहे जो मापसू अंडर कंडक्ट होते तो म्हणजे बॅचलर ऑफ फिशरी सायन्स. यासाठी पण एलिजिबिलिटी आपण बघून घेऊ. त्यासाठी पण तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी म्हणजे जे तुमचे 12वीचे विषय आणि इंग्लिश त्याच्यात 50% मार्क्स असणं गरजेचं आहे कॉमन टोटल मध्ये.
आणि रिझर्व्ह कॅटेगरीला 40% मार्क्स असणं गरजेचं आहे. याची पण ऍडमिशन जी आहे हे एमएसटी सीईटीच्या स्कोअरवर निर्धारित असते आणि एमएसटी सीईटीचा पीसीबी ग्रुप यासाठी बघितला जातो. मग याचे कॉलेज कोणते, तर याचे पण दोनच कॉलेज आहे. कॉलेज ऑफ फिशरी सायन्स नागपूर आणि कॉलेज ऑफ फिशरी सायन्स उदगीर डिस्ट्रिक्ट. आता हे जे तिन्ही कोर्सेस मी तुम्हाला सांगितले याचे कॉलेज फार लिमिटेड आहे. तुम्ही पाहिलं बीबीएससी चे 5च कॉलेज आहे आणि डेअरी टेक्नॉलॉजी आणि आपलं फिशरी सायन्स याचे 2-2 कॉलेज आहे. पण हे जेही कॉलेजेस आहे हे सगळे टोटल गव्हर्नमेंट कॉलेज आहे. भले यांचे कॉलेज सीट कॅपॅसिटी कमी असेल पण स्कोप हा खूप जास्त आहे. त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. याचे रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेले आहेत. बरेचसे विद्यार्थी नीटच्या स्कोर मार्फत बीएमएस, बीएचएमएस, एमबीबीएस, बीडीएस या मागे धावतात. पण चांगल्यात चांगल्या स्कोरवर तुम्ही अॅनिमलचे डॉक्टर पण होऊ शकतात, ज्याला आपण बीव्हीएससी डॉक्टर म्हणतो आणि त्याच्या बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या जागा असतात. शेड्यूल मी तसा व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या काउन्सिलिंगच्या टाकणार आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला मी डिटेल शेड्यूल इथे पण दाखवतोय. फॉर एक्झाम्पल बीबीएससी. बीबीएससीचा डिटेल शेड्यूल प्रोग्राम बघा मी स्क्रीनवर दाखवलेला आहे. बीबीएससी चे ऑनलाईन फॉर्म जे आहेत हे 25 जून पासून सुरू झालेले आहेत. त्याची लास्ट डेट 7 जुलै आहे. त्यानंतर जर विद्यार्थ्यांनी जी काही माहिती भरलेली आहे त्यामध्ये कोणी रॉंग माहिती भरली असेल त्याची लिस्ट 11 जुलैला लागणार. त्यानंतर जे रॉंग डॉक्युमेंट्स आहेत त्याला करेक्ट करणे यासाठी वेळ दिलाय 16 जुलैपर्यंत. 19 जुलैला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार. त्यानंतर त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये जर कोणाला काही ऑब्जेक्शन असेल तर सॉल्व्ह करण्याचा वेळ दिलाय ग्रेव्हियन्स पिरियड ज्याला म्हणतो आपण 21 जुलै. त्यानंतर लागणार फायनल मेरिट लिस्ट आणि त्यानंतर असतं ऑप्शन फॉर्म. ऑप्शन फॉर्म 1 जो रिजनल कोट्यासाठी असतो त्यामध्ये तुम्हाला एकच कॉलेज, म्हणजे तुम्ही जर नागपूर रिजन मधले विद्यार्थी तुम्हाला त्यावेळेस एकच कॉलेज टाकायचं. पहिल्या 2 राऊंड मध्ये एकच कॉलेज टाकायचं असतं आणि तिसऱ्या राऊंड मध्ये तुम्ही बाकी रिजनचे कॉलेज टाकू शकता. तर हा शेड्यूल मी व्हॉट्सअप ग्रुपवर मी काउन्सिलिंगच्या टाकणारच आहे. त्यानंतर असा शेड्यूल तुम्हाला बीबीएससीचा बीटेक डेअरी टेक्नॉलॉजी त्यानंतर फिशरी सायन्स याचे पण शेड्यूल मी ग्रुपवर टाकणार आहे. आणि लगभग शेड्यूल जर बघाल तर तुम्ही सारखेच शेड्यूल दिलेले आहेत सगळ्यांचे. त्याच डेट आहेत. 25 जून पासून सुरू होत आहे आणि 7 जुलै लास्ट डेट आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याने लवकरात लवकर कानगाव पोस्ट कोचिंग आणि काउन्सिलिंग सेंटरला भेट द्या. त्याचं कारण असं, बरेचसे ऍडमिशन प्रोसेस अशा आहेत की ज्याचे काही रूल्स नॉर्म्स एवढे कॉम्प्लिकेटेड असतात ते विद्यार्थ्यांना माहिती. तर अशा वेळेस हा फॉर्म स्वतः भरून कुठेतरी आपलं फ्युचर धोक्यात टाकू नका. तज्ञ मार्गदर्शक किंवा गाईडलाईन किंवा काउन्सिलर यांच्याकडूनच भरा. कानगाव पोस्ट कोचिंग नेहमी विद्यार्थ्यांना मदत करते असे फॉर्म फिलअप करण्यासाठी, जेणेकरून तुमचं समोरचं फ्युचर हे धोक्यात राहणार नाही आणि तुम्ही चांगल्यात चांगला करिअर पाथ चूज करणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे पसंत झाला असेल त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ परत भेटत राहील. असेच मार्गदर्शन आम्ही करत राहू. आणि काहीच क्वेरी असल्यास तुम्ही कमेंट बॉक्सवर क्लिक करू शकता. धन्यवाद.